हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मद्रास कटोरीचा ब्लाऊज प्रॉपरली कसा स्टिच करायचा तो पाहणार आहोत। बॅकला छानशी डिझाईनही आपण न्यूली ॲड करणार आहोत, शिकणार आहोत। खूप छान पद्धतीने आजचा व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा। आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। टेलरिंग कोर्स डे 25 मध्ये आज आपण पाहणार आहोत मद्रास कटोरीचा ब्लाऊज विथ बॅकनेक डिझाईन। तर आपण कटिंगला स्टार्ट करूयात। आजची कटिंग आपण थोडी वेगळ्या पद्धतीने घेतोय। ज्या ठिकाणी आपण छातीचं मेजरमेंट घेऊन घडी घेतलेली आहे चौपदरी, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकाच वेळेस कटिंगला घेतोय आपण। त्याची जी उंची आहे ते आपण कट करून घेतोय। मद्रास कटोरीमध्ये शक्यतो सेम पद्धतीने आपली उंची येणार आहे। बॅकची जी उंची आहे ती अर्धा इंच कमी होणार आहे, तर कटिंग करत असताना ती कमी करून घ्यायची आहे। बॅक आणि फ्रंट पार्ट मी दोन्ही वेगळे करून घेत आहे। त्यानंतर आपण फ्रंट पार्ट रेडी करायला घेऊया छान पद्धतीने। आपल्याला इथे नॉर्मल घ्यायचं आहे, कुठलाही बोटनेक किंवा कॉलरचा घ्यायचा नाही। त्यामुळे रेग्युलर 2.25 इंचावरती मार्क करून आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी व्ही नेकचा गळा घेणार आहे। अर्धा इंच मी आपला जे रेग्युलर गळा असतो त्यापेक्षा जास्त घेऊन मार्क करत आहे। आपली 6 इंचाचा मुंडा आहे, 1.25 इंचाचा आतल्या बाजूचा कर्व आहे, 1.5 इंचाचा बाहेरचा सेकंड कर्व आहे। आता आपण या ठिकाणी व्ही नेक करणार आहोत, तर आपली स्ट्रेट क्रॉस लाईन येणार आहे। फक्त जर डिझाईन करायची असेल तर त्याच्या शेजारी प्रॉपर मार्क करून आपल्याला दुसरी लाईन ड्रॉ करायची ज्या ठिकाणी आपली डिझाईन येईल। आता आपण मद्रास कटोरीचा जो बॉटम पार्ट आहे, मेन पार्ट, तर तो सुरू करूयात। त्यासाठी आपण आपला टक पॉईंट घेतला। टक पॉईंट 10 आणि 3.5 अशा पद्धतीने आहे। खालच्या बाजूने मी 4.5 इंचावरती मार्क केले, असं की 3.5 इंच हा प्लस सेंटर पॉईंट आहे, त्यापासून 1 इंच, पुन्हा 1 इंच, अशा पद्धतीने 2 इंचांनी आणि साईडने आपण अर्धा इंच वरच्या बाजूला थोडंसं लाईटली मार्क करून कट करून घेणार आहोत। आणि कमरेचं मार्किंग करताना आपल्याला 2 मायनस करून पुढे आपल्याला 2 इंच वाढवायचे आणि प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन अशा पद्धतीने। आणि छातीमध्ये सुद्धा छातीचं मेजरमेंट प्लस 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने ॲड करून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। एकदम इझी आणि खूप मस्त पद्धतीने बसणारा हा ब्लाऊज आहे। याला कप सुद्धा ॲड केले जाऊ शकतात, हा आवडीनुसार भाग राहतो। सेंटरला आपण बटन्स लावणार आहोत, तर सेंटर पॉईंट सुद्धा कट करून घ्यायचा। आता बॅक पार्ट कट करून घेऊ। बॅक पार्ट कट करत असताना आपल्याला रेग्युलर मेजरमेंट घ्यायचे। कमरेमध्ये कमरेचं माप प्लस 2 इंच आणि वरच्या बाजूला छातीचं माप प्लस 2 इंच, यामध्ये कुठलंही एक्स्ट्रा ॲडिशन करायचं नाही आहे। आपण प्रॉपर मेजरमेंट घेत असल्यामुळे छाप न टाकता डायरेक्टली जरी आपण कटिंग केली तरी पण ओके असणार आहे। बॅक साईडला आपल्याला एक डिझाईन ॲड करायची आहे, तर त्यासाठी मी अगोदर फक्त सरळ लाईन ड्रॉ करून घेतल्यात। त्यानंतर प्रॉपर मेजरमेंट घेऊन दोन्ही बाजूने व्यवस्थित मार्किंग करून घेतले। तुम्ही समोर पाहू शकता आपण कशा पद्धतीने डिझाईन ॲड करणार आहोत, तर त्याच पद्धतीने मी गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे। बॅक पार्टची कटिंग आपली रेडी झालेली आहे। आपण आता बाहीची कटिंग करून घेऊयात। तुम्हाला जो शेप दाखवलेला आहे ती डिझाईन आपली बॅक पार्टला येणार आहे। आणि ह्याच बेसवरती आपण जे कॅनव्हास असणार आहे ते कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कॅनव्हास त्याच्यावरती आपल्याला घडी करून ठेवायचं आणि त्याच्यावरती छाप घ्यायचा आहे प्रॉपरली। आपण चॉकनी जर डार्क केलं त्यावर थोडंसं प्रेस केलं तर प्रॉपर जशास तसा छाप आपल्या या ठिकाणी रेडी होतो। कॅनव्हास कट करत असताना काळजी घ्यायची की ॲक्युरेट जे मार्क केलं त्याच्यावरच आपल्याला कट करायचं आहे, कमी जास्त करायचं नाही आहे, कारण कॅनव्हास हे परफेक्ट मेजरमेंट असणं अपेक्षित असतं। कुठलीही डिझाईन बेस्ट घ्यायची असेल तर कॅनव्हासचं कटिंग हे प्रॉपर असावं। आता यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूयात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण बाही कटिंग करतोय। तर बाही कटिंग करत असताना आपल्याला उंचीला कमी पडते, तर उंचीला जर कमी पडत असेल तर आपल्याकडे जे एक्स्ट्रा शिल्लक राहते पट्टी, ती पट्टी पुढच्या बाजूने आपल्याला जोडून घ्यायची आहे। या ठिकाणी बाहीला आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा थोडं कमी पडत आहे, तर ते कसं अटॅच करायचं त्याची प्रॉपर पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। आपण वरून जरी अटॅच केलं तरी पण एकदम परफेक्ट पद्धतीने हा रेडीनेस येणार आहे। तर आता आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊ। इथे सुद्धा कटिंग करत असताना अगोदर सगळे पार्ट व्यवस्थित त्यावरती ठेवायचेत। ते ठेवून झाल्याच्या नंतर
मग आपल्याला कटिंग करायची. अगोदरच कटिंग करायची नाही आहे. इथे बाहीचं तुम्ही पाहू शकता, मी पट्टी आणि जी आपलं मेन बाही आहे ती ठेवून बाही कट करून घेत आहे. त्यानंतर बॅक पार्ट, फ्रंट पार्ट. तर बॅक पार्ट कट करत असताना क्लोज साईड असेल म्हणजे बंद बाजू असेल त्या बाजूने घ्यायची. जर तुम्हाला बॅक साईडला ती डिझाईन हवी असेल जी दुसऱ्या बाजूने येते तर तुम्ही तिथे बॅक पार्ट ठेवू शकता. किंवा सपोज जर तुम्हाला ती डिझाईन, आता मी ती डिझाईन बॅकची जी आपलं गोट आहे, जी पट्टी आहे बॅकची डिझाईनची, तर त्या ठिकाणी ॲड करणार आहे. त्यामुळे ती पट्टी मी बॅकला घेणार नाही आहे, ती सेपरेट डिझाईनसाठी ठेवत आहे. तुम्ही पाहू शकता मी कॅनव्हास ठेवलं आहे त्यावर. त्या पद्धतीने आपण कट करणार आहोत. आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहते यामधून ते आपल्या नॉडसाठी किंवा बॅक साईडचे ज्या फुलं असतात ते फुलं बनवण्यासाठी किंवा आणखीन कुठल्याही वेगळ्या कारणासाठी, क्रॉस पट्टी असेल, हुकलूक पट्टी असेल, यामध्ये उपयोगात येतात. त्यामुळे जपूनच कटिंग करायची, कुठलाही कपडा वायाला घालवायचा नाही आहे. कटिंग करत असताना कपडा स्टेबल असेल याची काळजी घ्यायची. जर कमी जास्त झालं तर फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो स्टिचिंग करताना. त्यामुळे व्यवस्थित आणि सावकाश रीतीने या ठिकाणी कटिंग करून घ्यायची. कॅनव्हास पट्टी आपण डिझाईनवर कटिंग करून घेऊयात. जी डिझाईन आपली नंतर शिल्लक राहणार आहे तर ती डिझाईनसुद्धा आपण नॉडची फुलं बनवण्यासाठी किंवा जर कोणाला व्हीनेक गळा आहे, व्हीनेकला जर ॲड करायचं असेल तर त्या ठिकाणी ॲड करू शकतो. ब्लाऊज पूर्ण शिवून होऊन फायनल होईपर्यंत त्या ब्लाऊजचा कुठलाही कपडा आपण फेकून द्यायचा नसतो. आपली बॅकची डिझाईन कशी येते मी तुम्हाला दाखवत आहे. फायनल लुक तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, त्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी रेडीनेस येणार आहे ब्लाऊजचा. तर आपण आता शिवायला सुरुवात करूयात. शिवत असताना आपण अगोदर फ्रंट पार्ट रेडी करून घेऊयात. या ठिकाणी जसे आपण बाकीचे ब्लाऊज शिवतो सेम त्याच प्रोसेसने आपल्याला पुढे जायचं आहे. अगोदर आपल्याला यामध्ये सर्व बाजूंनी मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक हे एकमेकांना प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही हे फ्रंट पार्ट जे आहेत ते आपल्याला सेम पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. ते जोडत असताना दोन्ही फॅब्रिक स्टेबल राहतील याची व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही टाचणी ॲड करा किंवा जर तुमच्याकडे क्लिप्स असतील, बाजारामध्ये कुठेही गेलं तर क्लिप्स किंवा टाचण्या इझिली भेटून जातात, त्या तुम्ही यूज केल्या तरीही चालेल. फक्त काळजी घ्यायची की कुठे घडी पडता कामा नये, घोळ येता कामा नये किंवा अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांपासून वेगळं होऊ द्यायचं नाही आहे. आता त्याचे जे आपण टक पॉईंट कट केले होते ते व्यवस्थित जुळवून घेऊन स्टिच करायचे. आता इथे काळजी घ्या की आपण कुठेही पूर्ण स्टिच देत नाही आहोत, त्यामुळे जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी थोडीशी रफ स्टिच द्यायची आहे. एकदम छान पद्धतीने आपला पफ या ठिकाणी रेडी होतोय. दोन्ही पार्टला आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. टक पॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचे. खूप फास्टमध्ये आणि इझी प्रोसेसमध्ये कंप्लीट होणारा हा ब्लाऊजचा प्रकार आहे. आता हुकलूक पट्टी आपण रेडी करून घेऊयात. तर हुकलूक पट्टी रेडी करत असताना जी हुकची पट्टी आहे ती लेफ्ट साईडनी, राईट साईडनी येते आणि जी हुक लावण्याची पट्टी आहे म्हणजे जी हुकलूक पट्टी म्हणतो आपण ते आपल्या लेफ्ट साईडला येणार आहे. त्यामुळे अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचं लेफ्ट साईड आणि राईट साईड आणि त्यानंतरच तिथे स्टिच द्यायचे. आणि हुकलूक पट्टी रेडी करत असताना काळजी घ्या की खूप जास्त येता कामा नये. लूकपट्टी ही 1 इंचाची आणि हुकपट्टी ही अर्धा इंचाची आतल्या बाजूला फोल्ड करून अशा पद्धतीने यायला हवी आहे. आता दुसरी पट्टी जोडून घेऊयात. हुकपट्टी आपण तर हुकपट्टी बाहेरच्या बाजूने स्टिच करून आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची असते. त्यामुळे इथे तुम्ही मेन फॅब्रिक नाही वापरलं तरी चालेल, बट जर तुम्हाला थोडंसं मार्जिन वाढवायचं असेल तर तुम्ही मेन फॅब्रिक यूज करा आणि थोडंसं मार्जिन वाढवून घेऊ शकता फ्रंट साईडला.
एकदम सुंदर अशा पद्धतीचा हा ब्लाऊज रेडी होतो। कटिंग करताना स्टिचिंग करताना खूप इझी प्रोसेसमध्ये आहे, बट जर आपलं कटिंग करताना काही मिस्टेक्स झाल्या तर पुढे संपूर्ण ब्लाऊजला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे बहुतांश हा ब्लाऊज जास्त कोणी शेवत नाही। याला वन टकचा ब्लाऊज असं देखील म्हटलं जातं, बट त्यामध्ये आतल्या बाजूने जे फॅब्रिक आपण कट केलं ते कट केलं जात नाही आणि त्याला खालून योकपट्टी देखील ॲड होत आहे। सो इथे योकपट्टी ॲड होत नाही मद्रास कटोरीमध्ये। आता आपण जो गळा आहे तो बंद करून घेऊयात। तर त्यासाठी आपल्याला 1 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे, व्यवस्थित गळ्याला स्टिच देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक शिल्लक राहतं स्टिचिंग केल्याच्या नंतरचं तर ते कट करून घ्यायचं, एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। जर तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर नंतर दाबटीप जी आहे ती उसवून त्यामध्ये हातशिलाई ठेवू शकता आणि जर नको असेल तर आतल्या बाजूने ज्यावेळेस तुम्ही कपडा फोल्ड कराल त्यावेळेस एकदम समप्रमाणात सर्व स्टार्ट टू एंड एकदम समप्रमाणात ती पट्टी फोल्ड झालेली असावी आणि त्यावरती स्टिच दिले गेलेले असावी। दोन्ही बाजूने आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे। आता आपले जे फ्रंट पार्ट आहेत त्याची जी खालची बाजू आहे ती आपली ओपनच आहे, तर ती आपल्याला प्रॉपरली क्लोज करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण अगोदर एक पट्टी घेऊन ती व्यवस्थित स्टिच करून घेणार आहोत बाहेरच्या बाजूने। त्यानंतर ते आतल्या बाजूला फोल्ड करून त्यावरती पुन्हा दाबटीप देणार आहोत। तर इथेही सेम प्रोसेस करायची आहे। ज्यावेळेस तुम्ही आतल्या बाजूने शिलाई देत असताल त्यावेळेस एकदम समप्रमाणात सर्व मेजरमेंट आलं पाहिजे त्या पट्टीचं, जेणेकरून आपली फिनिशिंग ही बॅलन्स राहते। आणि जर तुम्हाला पुढे हवं असेल तर तुम्ही हातशिलाई करू शकता आणि मशीनची शिलाई उसवून टाकली तरीही चालेल। हीच प्रोसेस आपल्याला जो दुसरा पार्ट आहे आपला त्यामध्ये सुद्धा करायची आहे, पण त्यामध्ये करत असताना जी आपली हुकलूक पट्टी आहे ती मॅच करून घ्यायची आणि त्याच मॅच करून त्याच लेवलमध्ये आपल्याला खालची पट्टी ॲड करून घ्यायची आहे। आपल्या अंदाजे पट्टी ॲड करायची नाही आहे, पुढे जाऊन जो प्रॉब्लेम होणार आहे ते होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घेणं गरजेचं असतं। त्यामुळे कुठलाही पार्ट ज्यावेळेस तुम्ही जोडाल त्यावेळेस अगोदर प्रॉपर मेजरमेंट चेक करायचं, कमी जास्त असेल तर तिथेच बॅलन्स करायचं आणि मग स्टिच करायचं। ही खूप सोपी पद्धत आहे। आता आपण यानंतर बॅक पार्ट रेडी करायला घेऊयात। तर बॅक पार्ट रेडी करत असताना आपलं जे अगोदरचं मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिकची कटिंग आहे ती कटिंग आपल्याला जसं आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो सेम त्या पद्धतीमध्ये कंप्लीट करून घ्यायची आहे। अगोदर गळ्याला आणि खालच्या बाजूला स्टिच देऊन घ्यायची, त्यानंतर ब्लाऊज उलट बाजूने फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। खूप इझी प्रोसेस आहे। रेग्युलर ब्लाऊज जसं आपण स्टिच करतो त्याच पद्धतीने हा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे, बट यामध्ये जी आपण खालची जी डिझाईनची पट्टी ॲड करतोय तर तिथे थोडेसे चेंजेस असणार आहे। तिथे तुम्ही लक्षपूर्वक लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने ती पट्टी ॲड करायची आहे। व्यवस्थित पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि जी आपली ओपन साईड असेल ती ओपन साईडला आपल्याला व्यवस्थित टीप देऊन अटॅच करून घ्यायचे, स्टिच देऊन घ्यायची। त्या ठिकाणी जे मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे ते आपल्याला अगोदर स्टेबल करून घ्यायचे। कुठलीही डिझाईन करत असताना हा खूप बेसिक पॉईंट असतो की जर 2 फॅब्रिक असतील तर ते एकमेकांसोबत स्टेबल करायचे, अगोदर कम्फर्ट करायचे आणि त्यानंतरच त्यावरती डिझाईन ॲड करायची असते। आपल्याला जे टक पॉईंट द्यायचे ते आपली डिझाईन ॲड झाल्याच्या नंतर करायची आहे।
त्यामुळे अगोदर आपण ब्लाऊजचा बेसिक पॉइंट रेडी करून घेऊयात. आता आपल्याला बॅक साईडची जी डिझाईन आहे ती ॲड करायची आहे. तर आपण ती डिझाईन तयार करण्यासाठी अगोदर घेऊयात. तर त्यासाठी आपण जे कट केलेलं कॅनव्हास होता आणि पट्टी होती तर ती घ्यायची आहे. वरच्या बाजूने आपल्याला ती प्रॉपरली स्टिच करायची आहे. तर इथे लक्ष द्या की कॅनव्हास आपण फिरवून घेणार आहोत, त्यामुळे जे मेन फॅब्रिक आहे ते वरच्या बाजूने येईल. अशा पद्धतीने कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे. आणि हे करत असताना ही काळजी घ्यायची की खालच्या बाजूने देखील आपल्याला कॅनव्हास फोल्ड करायचे, तर थोडीशी जागा एक्स्ट्रा शिल्लक राहायला हवी आहे. कॅनव्हास फोल्ड केल्याच्या नंतर त्यावरही आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता त्याचा जो दुसरा पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्टला आपण व्यवस्थित फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत. एकदम छान पद्धतीने आपली बॅकची जी डिझाईनची पट्टी आहे ती या ठिकाणी रेडी झालेली आहे. तर आता आपला जो गळा आहे त्या गळ्यावरती गळ्याचा मधला सेंटर पॉईंट आणि डिझाईनचा सेंटर पॉईंट मॅच करायचा आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करत असताना काळजी घ्या की जी आपली डिझाईनची पट्टी आहे ती गळ्याला एकदम बॅलन्सिंग असली पाहिजे, खूप वर किंवा खाली घ्यायची नाही आहे. त्यानंतर आता जो खालचा पार्ट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लेस ॲड करायची आहे. लेस तुम्ही आतल्या बाजूने देखील लावू शकता, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, किंवा त्याच्या वरच्या बाजूने देखील लावू शकता. तर मी आता ती डिझाईन त्याच्या वरच्या बाजूने लावणार आहे, कारण मला त्याला लेसचा लुकसुद्धा द्यायचा आहे. मला लेस वरून शो करायची आहे. जर तुम्हाला नको असेल, हाईड करायची असेल तर त्याच्या आतल्या बाजूने तुम्ही लेस ॲड केली तरी चालेल. एकदम छान पद्धतीने या ठिकाणी डिझाईन रेडी होती. आता यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे. तर इथे काळजी घ्या की थोडंसं अगोदरच आपली लेस कट करून घ्यायची किंवा लेस एंडपर्यंत घेऊन जायची आणि त्याचे जे खाली लटकन आहेत तर ते लटकन जिथपर्यंत आपली शिलाई येणार आहे बाहीची अंदाजे तिथपर्यंतची काढून घ्यायची, जेणेकरून सुई तुटणार नाही. आता आपण टक पॉईंट देऊन घेऊयात. तर टक पॉईंट देत असताना काळजी घ्या की 5 इंचाच्या मार्कवरती आपल्याला टक पॉईंट ॲड करायचे आहेत. या ठिकाणी कमरेचं माप जास्त असल्याने आपण 5 इंच घेतलं आहे. जर कंबर लहान असेल तर 4 इंचाचं घेतलं तरी चालेल. त्याची उंची देखील आपल्याला 4.5 ते 5 इंच घ्यायची आहे. आणि जर कंबर लहान असेल, उंची कमी असेल तर 4 इंचच उंची आणि रुंदी दोन्हीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. टक पॉईंट रेडी झाल्याच्या नंतर आपण आता शोल्डर अटॅच करून घेऊयात. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीचे शोल्डर आपण व्यवस्थित एकमेकांना जुळवून घ्यायचेत. त्यानंतर आपला जो मुंडा आहे तोही आपल्याला चेक करायचा, व्यवस्थित मॅच होतोय नाही होतोय. जर कमी सरस असेल तर तो बॅलन्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण बाही रेडी करून घेऊयात. एक बाही मी अगोदर रेडी केली, एक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अगोदर आपले जे मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे ते उलट सुलट बाजूने जोडून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला फिरवून घेऊन दाबटीप द्यायची आहे आणि त्याची जी ओपन साईड असेल ती आपल्याला क्लोज करून घ्यायची. खूप सिंपल पद्धतीने अगोदरच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल बाही रेडी करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि सर्व ब्लाऊजलाच उपयुक्त अशी देखील आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की आपल्याला जे बाहीची जी रुंदी आहे म्हणजे बाहीचा जो घेर आहे तो ओके आहे, बट मुंड्यापाशी जिथे बाही आपले ॲड होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला फॅब्रिक कमी पडते. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, मी अगोदर बाही रेडी करून घेतली आहे. बाही रेडी केल्याच्या नंतर मी या ठिकाणी साईडनी ॲड करण्यासाठी 3 इंच आणि आपल्या बाहीची जी उंची आहे त्या उंचीच्या प्रमाणात या ठिकाणी पट्टी कट करून घ्यायची आहे. जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याची पट्टी कट करून घ्यायची, वेगळं कुठलंही फॅब्रिक यूज करायचं नाही आहे या ठिकाणी. त्यानंतर
आपण जी पट्टी घेतलेली आहे ती पट्टी लाईटली थोडीशी आतल्या बाजूला फोल्ड करून बाहेरच्या बाजूला त्याला शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जर तुम्हाला मी सांगितलेलं लक्षात येत नसेल. आणि त्याच पद्धतीत आपल्याला एक आडवी शिलाई द्यायची आहे. त्यानंतर जी आपण उभी शिलाई दिली ती त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आणि व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सेम प्रोसेस आपण फोल्ड घ्यायची आहे, थोडंसं लाईटली आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बाहेरच्या बाजूला जे आपण फॅब्रिक ॲड केलं आहे त्यामध्ये स्टिच करून तर ते बाहेरच्या बाजूला थोडं फिरवून घेऊन त्याला त्या ठिकाणी दाबटीप आणि एक वरून शिलाई देऊन घ्यायची दोन्ही बाजूने. व्यवस्थित शेप द्यायचा आहे, बाही व्यवस्थित जुळवून घ्यायची, त्याला व्यवस्थित आकार बॅलन्स करायचा आणि त्यानंतर आपण आपल्या ब्लाऊजवरती ही बाही ॲड करणार आहोत. तर आता बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर सेंटर पॉईंट यासाठी की जर शोल्डरवरती त्याचा सेंटर पॉईंट जर मॅच झाला तर बाही खूप छान पद्धतीने ॲड होते, कुठेही फुगा पडत नाही किंवा कुठेही खेचलं जात नाही, खूप बॅलन्सिंग पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी होतो. एकदम छान पद्धतीने या ठिकाणी आपली बाही देखील अटॅच झालेली आहे. आपला ब्लाऊज ऑलमोस्ट आता कंप्लीट होत आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करत असताना अगोदर फक्त एक बाहेरून बाही फोल्ड करून फक्त वरचीवर एक शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपलं जे कमरेचं माप आहे ते चेक करायचं, त्यात किती कमी करायचं आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी स्टिच करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की आपण जे एक्स्ट्रा फॅब्रिक ॲड केलं होतं ते मुंड्यामध्ये आपल्याला ओके आहे, बट वरच्या बाजूला ते खूप जास्त झालेलं आहे. तर ते कट करून घ्यायचं आहे आणि आपण जसं म्हटलं होतं त्याप्रमाणे कमरेचं माप घेऊन आपल्याला तेवढे 1 इंच असेल 1.5 इंच असेल मार्क करायचं. बाहीचं जे घेर असेल तो मार्क करायचा. दोन्ही एकमेकांना व्यवस्थित अटॅच करून अंगाबरोबर छान अशी ब्लाऊजची फिटिंग रेडी करून घ्यायची आहे. बॅक साईडला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉड ॲड करा, त्यावरती छान फुलं ॲड करा. खूप छान पद्धतीने या ठिकाणी आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता आपण त्याचा एकदा फायनल लुक पाहूयात. तुम्हाला कसा वाटला मला व्हिडिओमध्ये नक्कीच कळवा. जर तुम्हाला त्यात काही ॲडिशन हवे असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. पुढच्या वेळेस जेव्हा मी ब्लाऊज शिवेल त्यावेळेस ते पॉईंट जे तुम्ही कमेंटमध्ये सांगितलेत ते व्यवस्थित प्रॉपरली हायलाईट करून मी तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला ते समजून घेण्यासाठी अजून सोपं जाईल. दोन्ही बाजूने आपली व्यवस्थित छान अशी फिटिंग झालेली आहे. तर बॅक नेकची डिझाईन तुम्ही पाहू शकता. फ्रंट साईडला सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. एकदम छान पद्धतीने फ्रंटला पफ तयार होतात. जर तब्येत जास्त असेल तर खूप मस्त अशा पद्धतीने हा ब्लाऊज बसणार आहे. बॅकची डिझाईनसुद्धा खूप सुंदर पद्धतीने रेडी झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून काही लेस वगैरे हवे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.